समोर मांडलाय, सरळ अर्थ सोंडा मांडलाय. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. खरं तर त्याचं सामर्थ्य पाहिलं ना ताई तर सर्वसामान्य नाही. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. फोडी पाषाण, फोडी पाषाण, फोडी पाषाणाला पान्हा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. ही ताकद त्याच्या नावात आहे. मग महाराज त्याचं जर भजन केलं तर फायदा काय होईल? महाराज म्हणले तेच सांगायचा प्रयत्न करतोय. जो काळ आपल्याला खाण्याकरता बसलाय ना तो काळ आपल्या पाया पडेल बघा, पण ही ताकद त्याच्या नावात आहे. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा तुम्ही भगवंताच्या नावाचे पोवाडे गाल अभंगाच्या पहिल्याच्या. ज्याचे गळा जाता पोवाडे, ज्याचे गळा जाता पोवाडे, ज्याचे गळा जाता पोवाडे, ज्याचे गळा जाता पोवाडे, ज्याचे गळा जाता पडे त्याच्या नावात ही ताकद आहे. खरं सांगू महाराज बसलेल्या प्रत्येकाला ताई जर भगवंताच्या नावात ताकद आहे तर ज्या भगवंताने हा नरदेह दिला यात काही ताकद नाही का? अजिबात नाही. याचा विचार केला तर पशु का होत पन्हैया, नरका कछु नाही होत. एखादं जनावर मिळलं ना, तुळजापूरकर, एखादं जनावर मेलं तर त्याचा अवयव कामाला येतो. त्याचं कातडं काढून आपण पायतन बनवू शकतो, पण हे जनावर मेलं त्याचा कोणताच अवयव कामाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळलं तर राख होते, पुरला तर किडे खातात, आणि मारून फेकून दिलं जनावर खाऊन याची विष्ठा तयार होते. बाकी याच्यात काही सामर्थ्य कामे खोटी अंती जाणे मसनवटी सारी अवधी. कामे खोटी अंती जाणे मसनवटी शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची मसनवटी शरीराची होय माती, याची मातीच होणार आहे. महाराज म्हणले यात काही सामर्थ्य नाही. खरं सांगू या जगाच्या पाठीवर शरीरा इतकं अमंगळ आणि अपवित्र दुसरं शरीर नाही. हा मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ताई 2 दिवस आपण आंघोळ केली नाही तर आपल्याला करमत नाही, बरोबर आहे ना? असं हो नाही काही म्हणा. 2 दिवस आंघोळ केली नाही तर मनाला करमत नाही. 2 दिवस ब्रश केला नाही तर चित्त लागत नाही. ऐका, 2 दिवस आपण आंघोळ केली नाही तर आपलं मन रमत नाही. गाईला कधी आंघोळीची गरज आहे? बोला बोला, नाही. कधी ब्रशची? नाही महाराज. त्याची सोय देवाने केली आहे, तसं आपलं नाही.
2 दिवस आंघोळ केलं नाही तर आपल्याला करमत नाही. महाराज म्हणले एवढं अमंगळ आणि अपवित्र हे शरीर आहे. शरीर दुखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीरात दुःखाचे भांडार, शरीरात दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र या शरीराईसे, शरीर उत्तम चांगले. तू कमी करा. शरीर उत्तम चांगले, नाही अपवित्र शरीराचे, नाही अपमाया शरीराचे, शरीरात दुःखाले, शरीरात दुःखाने उत्तम चांगले. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीर उत्तम चांगले. तुकोबराय महाराज म्हणतात याच्या इतकं अमंगळ आणि अपवित्र दुसरं काही नाही. पण ऐका ना, उत्तरार्धामध्ये म्हणतात शरीर उत्तम चांगले. मग तुळजापूरकर मंडळी म्हणेल महाराज एकतर शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे असं तरी सांगा, नाहीतर उत्तम आहे, चांगलं आहे असं तरी सांगा. असं दोघी बाजूने का वाजवतात? बरोबर आहे महाराज. काही लोकांचा स्वभाव डबल ढोलकी असतो, कळतं का तुम्हाला? आपण समोर असलेलं आपल्याला म्हणतात ताई तुमच्यासारखी बाई नाही अख्खा तुळजापुरात. बरोबर आहे ना? सोबत असल्यावर दादा तुमच्यासारखा माणूसच नाही, काय गोड स्वभाव हो तुमचा, आणि तुम्ही असं थोडंसं पुढे जाऊ द्या, पागायला येते स्वभाव आहे लोकांचा महाराज. जोपर्यंत समोर आहे तोपर्यंत कौतुक. डबल ढोलकी लोक आहे महाराज, कंडिशननुसार बदलतात. जरा लक्षपूर्वक ऐका ताई, लोकांचा स्वभाव आहे, लोक कंडिशननुसार बदलतात. तुमची परिस्थिती गरिबीची, तुम्हाला खाण्याकरता काही नाही, हालाकीची परिस्थिती आहे, त्या वेळात तुमचे नातेवाईक तुमच्या घरी भेट द्यायला येत नाही. पण जरा दिवस बदलले, लेकरं नोकरीला लागले, गाडी बंगला सगळं ओके झालं, तेव्हा नातेवाईक फोन करून घरी आल्याशिवाय राहत नाही. हा स्वभाव आहे लोकांचा. लोक कंडिशननुसार बदलतात. सोपं सोपं सांगेल, सासूबाई घरात गेली, घरात गेल्यानंतर सुनबाईला आवाज दिला, पोरी जरा चहा ठेव दुधाचा. चहा ठेवला आणि चहा ठेवल्यानंतर चहा बाहेर आला, सासूबाईच्या हातात आला आणि कपात माशी पडली. तुम्ही काय करतात महिला मंडळ? बोला बोला, चहा फेकून देतात. बरोबर आहे ना? बोला ना, चहा फेकून देतात. चहाच्या कपात माशी पडली की आपण लगेच चहा फेकून देतो. महिला मंडळ, तुपाच्या भांड्यात माशी पडल्यावर बोला बोला, तुपाला फेकतो का? नाही. कोणाला फेकतो? माशीला. नुसती फेकतो? नाही, अगोदर चोखतो. बरोबर ना? त्याला मक्खी चूस म्हणतात. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे. महाराज खरं सांगू, हे महिला मंडळ हे बचत गट साधन आहे, प्रत्येक गोष्टीत बचत करते बघा. सुनबाईने जर का चुकून माशी पडली तुपात, तर सासूबाई म्हणते पोरी ती माशी हळूच बाहेर काढ आणि त्याच्यावर पाणी मार, जागेवर फिल्टर होतं, काहीच होत नाही. बरोबर आहे ना? माझा प्रश्न आहे, चहाच्या कपात माशी पडली, आपण चहा लगेच फेकून देतो, आणि तुपाच्या भांड्यात माशी पडल्यावर तूप फेकत नाही. याचं उत्तर तो म्हणाल महाराज सोपं आहे. आज चहा 5 रुपयाला भेटतो, फेकायला परवडतो, आणि तूप कितीला भेटतं? बोला बोला, आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. म्हणजे फुकटचं खातो म्हणजे घरी बनवतो बा असं. बरोबर आहे ना? हां, तुम्ही दुसरा अर्थ काढू नका. तूप किती रुपये किलो आहे? 1000 रुपये किलो आहे. बरोबर आहे का नाही? चहा 5 रुपयाला भेटतो, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाला भेटतो, माशीला फेकायला परवडतं. जशी कंडिशन आहे तसे लोक बदलतात. गावात लग्न आहे, लग्न असल्यावर दादा चांगला लिलनचा शर्ट घाला, कांजीची टोपी घाला, 2-4 अंग ठेसवण्याच्या घाला ना, समंडपान थिंडा, लोक रामराम केल्याशिवाय राहत नाही. पण ताई तुम्ही घरी वापरायची साडी घालून जर सगळं सोनं घरी ठेवून जर मंडपात हिंडा, मागे ओढून सुद्धा कोणी पाहत नाही. हा स्वभाव आहे लोकांचा. यावरून तुम्हाला कळेल पैशाला किंमत आहे. अरे लक्षपूर्वक ऐका, घर रस्त्यावर आलं का त्याची किंमत वाढते. ऐका, गाडी त्या ठिकाणी रस्त्यावर लावलेली असली का तिची किंमत वाढते बघा. ऐका, प्लॉट रस्त्यावर आला
का त्याची किंमत वाढते. बंगला रस्त्यावर आला का त्याची किंमत वाढते. शेती रस्त्यावर आली का त्याची किंमत वाढते. पण दादा, माणूस रस्त्यावर आला त्याची किंमत वाढते? बोला बोला, नाही. काय होते? कमी होते. बघा, हे ऐकून तुम्हाला वाटेल या जगामध्ये पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. एक बोलू, जरी या जगात पैशाला किंमत आहे ना, तरी लक्षपूर्वक ऐका. रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस जर जाता जाता तुम्हाला राम राम करून जात असेल तर स्वतःची किंमत या जगामध्ये सगळ्यात मोठी म्हणून समजा. सगळ्यात मोठी म्हणून समजा. हो, जगाचा नियम आहे. लोक पैशाला बोलत असतात. बघा, मी सांगण्याचा प्रयत्न असा करते, लोक कंडिशननुसार बदलतात. जशी कंडिशन आहे तसे लोक बदलतात. तुम्ही म्हणाल महाराज तुमची तुकोबर आहे पण बदलतात ना हो. सुरुवातीला म्हणतात शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, आणि नंतर सांगतात उत्तम आहे आणि चांगलं आहे. असं कसं? महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजना विना राहिलं तर. नाहीतर हे शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, याला कीर्तनात कथेमध्ये आणलं तर. महाराज म्हणले हे मी बोलत नाही, माझे ज्ञानोपर आहे या मुद्द्यावर शिक्कामोर्तब करतात हरिपाठामध्ये. हरिपाठ किरती मुखे जरी गाया, हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाया. हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाया. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्र जीवय देहाचा, पवित्र जीवय देहाचा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा, 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 मुखे वा. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र आहे जो हरिपाठ कीर्ती मुखे गाय. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. भाविको कमी करा दादा, एकदम साधा ठेवला तरी चालेल. ऐका, महाराज म्हणले त्याच्या देहाला पवित्रता आहे जो भगवंताचं भजन करतो. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. याला जाळलं तर राख होणार आहे, पुरलं तर खिडे खाणार आहेत, मारून फेकून दिलं जनावर खाऊन याची विष्ठा तयार होणार आहे. याच्यात एकच सामर्थ्य आहे, याचे देही घडे, देवाचे भजन. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही आहे. याला भीती आहे. या जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती भीती असते. एक 4G विनोद आहे, कळला तर बघा. एक माणूस असा बंदूक घेऊन शिकारायला निघाला, असा पायऱ्या उतरला आणि त्याच्या बायकोने आवाज दिला, म्हणे का हो कुठं चालले? तो म्हणे शिकार करायला. बरं, तिने असं 2 मिनटं त्याच्याकडे पाहिलं. तिला माहिती आहे आपलं कॅलेंडर कसं आहे. बरोबर आहे महाराज? हा, नाही, महिला मंडळ बोलायला एकदम स्पष्ट, अजिबात मागे पुढे पाहतच नाही. बघा, अशा 2-4 महिला मंडळ जवळ आले. ऐकताय ना तुम्ही? अशा सारख्या बसल्या. त्यातली एक म्हणे, माय काय करावं, माय नवरा घरीच येत नाही. बरं, फोन आला की चालला, फोन आला की चालला, फोन आला की चालला. ताई, तिचा नवरा पोलीस होता, तो कधी घरी येत असतो. ड्युटी इज ब्युटी. बरोबर आहे ना? पोलीस माणसाला केव्हाही फोन येतात. त्यातली दुसरी म्हणे, माय
दिवसातून एक चक्कर तरी मारत असेल ना. माझा MITC ते सकाळी 8ला गेला का रात्री 8ला येतो. दिवसभर त्याचा चेहरा पानं होत नाही. त्यातली एक कलाकाराची होती, ती म्हणे माय तुझे दोघांचे परवडले, माझा गुढीपाडव्याला गेला का हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन. बरोबर आहे ना. त्यातली चौथी प्युअर बेवड्याची होती, ती म्हणे माय तिघांचे खरंच पाय धुन पाणी प्यावं, माझा लई कठीण आहे, तुमचे तरी निदान पायानं घरी येतात, माझं हुडकायला जावं लागतं. पुढच्या गटारीत आहे का मागच्या गटारीत आहे. आणि चुकून जर का लेजिम खेळत हा आला आणि गटारीत पडला आणि एखादं डुक्कर त्याला चाटण्याकरता गेलं आणि चाटता चाटता जर त्याची शेपटी याच्या हातात आली तर आमचं घरचं म्हणतं म्हणे आली सुरेखा. बरोबर, हे एकदम स्पष्ट बोलत असतात बघा, अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही. ती म्हणे का हो कुठं चालले तुम्ही. म्हण शिकार करायला. बरोबर 2 मिनटं पाहिलं किचनमध्ये निघून गेली, काम उरकून बाहेर आली, तो तिथंच उभा होता. ती म्हणे का हो तुम्ही शिकाराला जाणार होते ना. म्हणे मग जाणार आहे ना. मग अजून तर इथेच उभे. तो म्हणे दारात कुत्रं उभे. कळलं का तुम्हाला. भीती आहे माणसाला बघा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती आहे. खरं सांगू या जगाच्या पाठीवर प्रत्येकाला जायचं आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, प्रत्येकाला जायचं आहे बघा. पण भीती आहे ना, भीती वाटते माणसाला. महिला मंडळ या जगात जो जन्माला आला त्याला जायचंय, सोपं सोपं पटवून देईल तुम्हाला. पेठ कोणती इथं देऊळगावराचा. बरोबर आहे. असं 2-4 महिला मंडळ जवळ आले, बचत गट तयार करायचं ठरलं आणि बचत गट तयार करायचं ठरल्यावर सारख्या साड्या लागतात. बरोबर आहे ना. किती जरी साड्या असल्या तरी सारख्या साड्या लागतात. आणि खरं सांगा महिला मंडळ आपल्याकडे किती जरी साड्या असल्या तरी साडीचा मोह आपल्याला आवरत नाही. असं कपाट उघडलं की दन अंगावर येतं. बरोबर आहे ना. हां, काही लोकांकडं कपाटी नाही बघा, संदूक आहेत, जुने संदूक. खरं सांगू महिला मंडळ आमच्याकडे एका आजीकडे मोठं संदूक होतं. ते संदुकामध्ये आजीने जर साडी काढली ना बघा, तर साडी काढल्यानंतर संदूकच लागेना. मग आजी काय करायची, एक साडी काढली, ती संदूक बंद केली आणि बंद करत असताना त्या संदुकावर आजी बसायची, मग कोंडा लागायचा. हो महाराज, हो एवढ्या साड्या आहेत आपल्याकडे. खरं सांगू असं 2-4 महिला मंडळ ठरवलं आता बचत गट करायचं आणि मग साडी घ्यायला जायचं. देऊळगाव राजा गेले, एखाद्या दुकानात शिरले, मॅनेजरला आवाज दिला, दादा चांगली क्वालिटीची साडी दाखवा. त्याने साडी दाखवली आणि तुळजापूरकर महिला मंडळ वेळ कमी असल्यामुळे तुम्ही ती लवकर पास केली. बरोबर आहे ना. नाही तर आपण दुकानावर गेल्यावर लवकर साडी पास करत नाही. अजून जबाबदारीने बोलते, 1000ची गोष्ट 500ला मागायची हिंमत फक्त आपण करू शकतो. बरोबर आहे ना. हो. मग दुकानात शिरल्यानंतर साडी पाहिली, साडी आवडली, बोलत चला आता. साडी पाहिली, साडी आवडली, पैसे पेड केले, पैसे दिले तिला. साडी बरोबर त्या दुकानदाराने पिशवी फुकट दिली का विकत दिली. बोला फुकट दिली. बरोबर आहे. साडी बरोबर पिशवी फुकट भेटली तुमच्याकडे. तुम्ही गेले देऊळगाव राजा आणि स्टेशनरीच्या दुकानात गेले, त्या दादाला आवाज दिला, मला चांगल्या क्वालिटीचा पेन द्या. त्याने पेन दिला. पुरुष मंडळी त्या पेनाबरोबर टोपण फुकट आहे का विकत आहे. बोला फुकट आहे. लेकराव तुमची शाळा उघडेल 15 जूनला, तुम्ही बॉटल घ्यायला गेले देऊळगाव राजा चांगली क्वालिटीची, त्या बाटली बरोबर झाकण फुकट आहे का विकत आहे. फुकट आहे. बरोबर आहे ना. वा ऐका ऐकणारे लेकर आहेत बघा, चांगले उत्तर तर देतात. नाही तर काही गावाला लई कठीण बघा. असा वर्ग भरला होता आणि शिक्षकाने प्रश्न केला, बाड्या उभा राहा. ते पिटुकलं उभं राहिलं. म्हणे काय सर. म्हणे सांग 90 + 90 किती. ते म्हण सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. निदान कीर्तनात बसून तरी उत्तर देत आहेत बघा. एवढं सोपं नाही हो महाराज. असा मोठाच वर्ग आणि त्या वर्गात शिकवत असताना शिक्षक आल्याच्या नंतर 2 दिवसापूर्वी शाळेला आग लागली होती. शिक्षक म्हणे, लेकरं तुम्हाला मराठी शिकवतो. म्हणे बरं सर शिकवा. सरांनी शिकवायला सुरुवात केली. सरांनी प्रश्न केला, बाड्या सांग घटना आणि दुर्घटना यातला फरक काय. पोरग हुशार होतं, आपल्याच गावातलं होतं. बरोबर आहे ना. हुशार होतं. सर मी सांगतो, परवा दिवशी आपल्या गावाच्या शाळेला आग लागली ही घटना आहे. म्हणजे बरोबर परवा दिवशी आपल्या गावाच्या शाळेला आग लागली ही घटना आहे म्हणे सर. आणि त्या घटनेतून सुद्धा तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. हे लेकरं सोपे नाही. हे उत्तर देतील का याचा भरोसा नाही. बरोबर आहे ना. जरा बोलत चला. साडी घेतली पिशवी फुकट आहे. पेन घेतला टोपण फुकट आहे. बाटली घेतली झाकण फुकट आहे. ऐका दुकानातून साडी घेतली जशी पिशवी फुकट आहे. स्टेशनरीच्या दुकानातून पेन घेतला
तसं टोपण फुकट आहे, बॉटल घेतली की झाकण फुकट आहे, तसे या नरदेहाने जन्म घेतला की मृत्यू फुकट आहे. टोल नाही, टॅक्स नाही, काहीच नाही. जन्माला आला तर जावंच लागणार आहे. भीती आहे माणसाला. महाराज म्हणले भीती घालवायची असेल, काळाची भीती वाटते ना, तुम्हाला माहिती आहे हा देह जाणार आहे. हा देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. देह जाणार नाही, पण जाण्याच्या अगोदर ज्या काळाची भीती ती घालवली पाहिजे. महाराज म्हणले ही भीती फक्त देवाच्या नावाने घालवता येते, ज्याचे गरजता पवाडे, कडी काढ पाया पडे. मग महाराज आता 1 तास झाला ना, 1 तासापासून सांगताय ज्याची गरजता पवाडे, ज्याची गरजता पवाडे, ज्याची गरजता पवाडे. मग ज्याचे म्हणजे कोणाचे? महाराज म्हणले अभंगाच्या तो हा पंढरीचा राणा, 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 पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. उसाचा वाटला जाणा, उसाचा वाटला जाणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा जोरदार टाळी वाजवा एकदा. तुमच्याकडं टाळी वाजवायला टॅक्स लागतो का? GST नाही. मग जोरदार टाळी वाजवा एकदा. पटलं बा. कशा करता सांगू? हे गायन करणं, वादन करणं एवढं सोपं नाही. हो, संगीत तो ईश्वर की देण आहे. देव प्रत्येकाला देत नाही बघा. एवढा गोड आवाज, एवढं गोड गायन. कोणी गायन केलं, वादन केलं की आपण प्रतिसाद दिला पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या ना. बरोबर आहे महाराज? कौतुक करता आलं पाहिजे. आणि जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ना, ती उदार मनाची असते. जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. आणि जी व्यक्ती हळू टाळी वाजवते ती प्युअर कंजूस मनाची असते. हा अजिबात कंजूसी करायची नाही. बरोबर आहे ना? ज्याचे गरजता पवाडे, कडी काढ पाया पडे. मग ज्याचे म्हणजे कोणाचे? तो हा पंढरीचा राणा, तो पंढरपूरचा राजा आहे. तो पंढरपुरात राहतो. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, हा विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचे धर्म जागो, त्याचे चरणी
पंढरीचा राणा. तो पंढरपुरात राहतो ना, त्याचं भजन करा. उभे पंढरीचे विटेवरी सावळे रुपळे चोरटे चिताचे. तो कोण? तो हा पंढरीचा राणा. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई वो वेधले वो मन तयाची गुणी. तो कोण? तो हा पंढरीचा राणा. महाराज म्हणले ज्याला पाहिल्यानंतर सुख वाटतं तो कोण? तो हा पंढरीचा राणा. तू का म्हणे माझे म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. तू का म्हणे माझे म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. पंढरीचा राणा. तो पंढरपुरात राहतो ना, तो त्याला पाहिल्यानंतर सुख वाटतं. असा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा तो हा पंढरीचा राणा. हे मी सांगत नाही. पुसा 6 चौ 18 जना. पुसा म्हणजे विचारा. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी गगनाहुनी वाढ नाव आहे. पुसा म्हणजे विचारा. महाराज म्हणले हे मी सांगत नाही. चहुवेदी जाण शाही शास्त्रे कारण 18 ही पुराण हरीसी गाती. ज्याच्या मनाला विश्वास नाही तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी. माझं मत नाही वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे. मी बोलत नाही. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तो कोण? तो हा पंढरीचा राणा. मी सांगत नाही. पुसा 6 चौ 18 जना. का हो तुकोबा? जर एवढी ताकद त्याच्यात आहे, त्याचं चिंतन केलं तर महाराज म्हणले चिंतन केलं ना तर भुक्तीनाम मुक्तीनाम मोक्ष आणि भुक्तीनाम भोग आपल्याला प्राप्त होतो. फक्त त्याचं चिंतन केलं तरी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात चिंतिता